शांती. आज आहे 15/1/2024 मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, पावन बनण्यासाठी आठवणीची यात्रा खूप जरुरी आहे. हाच मुख्य विषय आहे. या योग बलानेच तुम्ही सेवा योग्य गुणवान बनू शकता. प्रश्न आहे, तुम्ही मुले जो योग शिकत आहात हाच सर्वात निराळा योग आहे, तो कसा? उत्तर आहे, आजपर्यंत जे योग शिकत आहेत किंवा शिकवत आहेत त्याने मनुष्यांसोबत योग लागला. परंतु आता आपण निराकारासोबत योग लावतो. निराकार आत्मा निराकार बाबांची आठवण करते. हीच आहे सर्वात निराळी गोष्ट. दुनियेमध्ये कोणी भगवंताची आठवण करत देखील असतील तरीही ती बिना परिचयाची, ऑक्युपेशन अर्थात कार्याविषयी माहिती असल्याशिवाय कोणाची आठवण करणे ही झाली भक्ती. ज्ञानी मुले परिचयासहित आठवण करतात. ओम शांती. आत्मिक बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. मुलांना सर्वप्रथम तर बाबांचा परिचय मिळाला आहे. बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला सर्वप्रथम आई बाबांचा परिचय मिळतो. तुमच्यामध्ये सुद्धा नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत, ज्यांना रचयिता बाबांचा परिचय मिळाला आहे. मुले हे देखील जाणतात की उच्च ते उच्च बाबाच आहेत. त्यांचीच महिमा सांगायची आहे. महिमा गातात देखील. शिवाय नमः, ब्रह्मा नमः, विष्णू नमः हे शोभत नाही. शिवाय नमः शोभते. ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः हे शब्द शोभतात. त्यांना देवता म्हणावे लागेल. उच्च ते उच्च आहेत भगवंत. जेव्हा कोणी येतात तेव्हा सर्वात अगोदर बाबांची महिमा जरूर सांगायची आहे. ते सुप्रीम पिता आहेत. मुले विसरून जातात की बाबांची महिमा कशी सांगावी. पहिले तर हे समजावून सांगायचे आहे की ते सुप्रीम पिता आहेत. शिक्षकसुद्धा आहेत, सद्गुरूसुद्धा आहेत. तिघांचीही आठवण करायला हवी. तसे तर आठवण शिवबाबांचीच करायची आहे, तिन्ही रूपांमध्ये. हे तर पक्के करावे लागेल. तुम्ही बाबांच्या महिमेला जाणता तेव्हाच तर करता. त्यांनी तर उच्च ते उच्च बाबांना दगडा मातीमध्ये आहे असे म्हटले आहे. मनुष्यामध्ये सुद्धा आहे असे म्हणतात. परंतु ते मनुष्य तनामध्ये कायमचे तर राहू शकत नाहीत. ते तर फक्त तन उधार घेतात. ते अर्थात शिवबाबा स्वतः म्हणतात, मी यांच्या अर्थात ब्रह्माबाबांच्या तनाचा आधार घेतो. तर पहिली गोष्ट पक्की करायची ती म्हणजे बाबा आहेत सत्य. ते सत्यनारायणाची कथा ऐकवितात. नरापासून नारायण सत्य बाबांनीच बनविले आहे. सतयुगामध्ये या लक्ष्मी नारायणाचेच राज्य होते. ते कसे बनले, कोणी बनवले, केव्हा कथा ऐकवली, केव्हा राजयोग शिकवला, हे सर्व तुम्हाला आता समजत आहे. बाकी सर्व योग असतात मनुष्यांचे मनुष्यांसोबत. असे होत देखील नाही की मनुष्याचा योग निराकारासोबत असेल. ते देखील परिचयासहित. आजकाल भले शिवसोबत योग लावतात, पूजा करतात, परंतु त्यांना कोणीही जाणत नाहीत. हे देखील समजत नाहीत की प्रजापिता ब्रह्मा जरूर साकार दुनियेमध्ये असेल. गोंधळून गेले आहेत. असे समजतात की प्रजापिता ब्रह्मा तर सर्वप्रथम सतयुगामध्ये असायला हवेत. जर सतयुगामध्ये प्रजापिता ब्रह्मा असतील तर मग सूक्ष्मवतनमध्ये का दाखवतात? अर्थ समजत नाहीत. हे साकार ब्रह्मा आहेत कर्मबंधनामध्ये आणि ते सूक्ष्ममध्ये आहेत कर्मातीत. हे ज्ञान कोणालाही नाही. ज्ञान देणारे एक बाबाच आहेत. ते जेव्हा येऊन ज्ञान देतील तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना ऐकवाल. कोणालाही बाबांचा परिचय देणे खूप सोपे आहे.
अलफवरच समजावून सांगायचे आहे. हे सर्व आत्म्यांचे बेहदचे बाबा आहेत. कोणालाही परिचय देण्यामध्ये कसलाच त्रास नाही. खूप सोपे आहे. परंतु निश्चय नसेल, सराव नसेल तर मग कोणालाच समजावून सांगू शकणार नाहीत. कोणाला ज्ञान देत नाहीत याचा अर्थ अज्ञानी आहेत. ज्ञान नाही तर भक्ती आहे ना. देह अभिमान आहे. ज्ञान असेलच देही अभिमानीमध्ये. आपण आत्मा आहोत. आमचे बाबा परमपिता परमात्मा तेच पिता, शिक्षक, सद्गुरू सुद्धा आहेत. प्रजापिता ब्रह्मा देखील आहेत. बाबांनी प्रजापिता ब्रह्माचे ऑक्युपेशन अर्थात कार्यसुद्धा सांगितले आहे. तसेच आपले सुद्धा ऑक्युपेशन सांगितले आहे. मनुष्यांनी तर शिव आणि शंकराला एकत्र करून टाकले आहे. असे म्हणतात, शंकराने नेत्र उघडला आणि विनाश झाला. आता विनाश तर बॉम्ब्समुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे होतो. शिवशंकर महादेव म्हणतात, हे चित्र काही बरोबर नाही आहे. ही सर्व भक्ती मार्गातील चित्रे आहेत. तिथे अशी काही गोष्ट नाही. प्रजापिता ब्रह्मा देखील देहधारी आहेत. किती भरमसाठ मुले आहेत. तर ही सर्व चित्रे पूजेसाठी आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे. हे व्यक्त आहेत, ते अव्यक्त आहेत. जेव्हा अव्यक्त होतात तेव्हा फरिश्ता बनतात. मूल वतन, सूक्ष्म वतन दोन्ही आहेत जरूर. सूक्ष्म वतनमध्ये सुद्धा जातात. बाबांनी समजावून सांगितले आहे. प्रजापिता ब्रह्मा जे मनुष्य आहेत तेच मग फरिश्ता बनतात. मग राजाईविषयी देखील त्या चित्रामध्ये दाखवले आहे. मग हे राज्य करतील. सूक्ष्म वतनचे जर चित्र नसेल तर समजावून सांगणे कठीण होईल. वास्तविक विष्णूचे चतुर्भुज रूप सुद्धा नाही आहे. हे भक्ती मार्गाचे चित्र आहे. बाबा समजावून सांगत आहेत, आत्म्यालाच पतितापासून पावन बनवायचे आहे. पवित्र बनून आपल्या घरी निघून जाईल. आत्मे निराकारी दुनियेमध्ये राहतात. इथे आहेत साकारी. बाकी सूक्ष्मवतनची काही विशेष कहाणी नाही आहे. सूक्ष्मवतनचे रहस्य देखील बाबा आता समजावून सांगतात. तर मूल वतन, सूक्ष्मवतन आणि मग आहे स्थूल वतन. तर प्रथम सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. भक्ती मार्गामध्ये देखील बाबांना हे भगवान, हे प्रभू म्हणतात. फक्त जाणत नाहीत. नेहमी म्हणतात शिव परमात्माय नमः. शिव देवता असे कधीही म्हणणार नाहीत. शिव परमात्माच म्हणतील. त्यांना मग सर्वव्यापी थोडेच म्हटले जाईल. पतितांना पावन बनविण्याचे कार्य करायचे आहे तर काय दगडा धोंड्यांमध्ये जाऊन करणार काय? यालाच घोर अंधार म्हटले जाते. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. बाबा येऊन समजावून सांगत आहेत, यदा यदाही. कोणाची ग्लानी? ती लोक अर्थात दुनियावाले श्लोक ऐकून मग अर्थ सांगतात. ते तर तुम्हा मुलांना तिथे जाऊन बघितले पाहिजे आणि बोलले पाहिजे की आम्ही याचा अर्थ समजावून सांगतो आणि लगेच बसून ऐकविला पाहिजे. ते थोडेच समजणार आहे की हे बीके आहेत. भले सफेद वेश आहे परंतु छप्पा थोडाच लावला आहे. तुम्ही कुठेही जाऊन ऐकू शकता आणि बोलू शकता. याचा अर्थ तर सांगा. पहा मग ते काय बोलतात ते. बाकी ही इतकी सारी चित्रे मग सविस्तरपणे समजून घ्यायची आहेत. ज्ञान अथाह आहे. समुद्राची शाई बनवा तरी देखील अंत नाही. मग सेकंदाची गोष्टसुद्धा सांगितली. फक्त बाबांचा परिचय द्यायचा आहे. तेच बेहदचे बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत. आपण सर्व त्यांची मुले भाऊ भाऊ आहोत. तर मग आम्हाला सुद्धा स्वर्गाचे राज्य जरूर मिळाले पाहिजे. परंतु सर्वांना मिळू शकत नाही. बाबा येतातच भारतामध्ये आणि भारतवासीच स्वर्गवासी बनतात. दुसरे बाकीचे तर येतातच मागाहून. हे खूप सोपे आहे परंतु समजत नाहीत.
बाबांना आश्चर्य वाटते. एके दिवशी गणिका इत्यादी देखील येऊन ऐकतील. शेवटी येणारे हुशार होतील. तिथे देखील कोणी जाऊन सेवा करू शकतात. खूप जणांना लाज वाटते. देह अभिमान खूप आहे. बाबा म्हणतात वेश्यांना सुद्धा समजावून सांगायचे आहे. भारताचे नाव देखील त्यांनीच खराब केले आहे. यामध्ये मुख्य पाहिजे योगबळ. एकदम पतित आहेत. पावन होण्यासाठी आठवणीची यात्रा पाहिजे. आता ते आठवणीचे बळ थोडे कमी आहे. कोणामध्ये ज्ञान आहे तर आठवण कमी आहे. कठीण विषय आहे. यामध्ये जेव्हा पास व्हाल तेव्हा गणिकांचा उद्धार करू शकाल. चांगल्या चांगल्या अनुभवी मातांनी जाऊन समजावून सांगावे. कन्यांना तर अनुभव नाही. माता समजावून सांगू शकतात. बाबा म्हणतात पवित्र बना तर विश्वाचे मालक बनाल. सारी दुनियाच शिवालय बनेल. सतयुगाला शिवालय म्हटले जाते. तेथे असीम सुख आहे. त्यांना सुद्धा असे समजवा की बाबा तर म्हणतात आता प्रतिज्ञा करा पवित्र बनण्यासाठी. अशा पतितांना पावन बनविण्यासाठी तलवार खूप धारदार पाहिजे. यासाठी कदाचित अजून थोडा वेळ आहे. समजावून सांगण्यामध्ये सुद्धा नंबरवार आहेत. सेंटरवर राहतात. बाबा जाणतात सर्वच एकरस नाही आहेत. सेवेसाठी ज्या जातात त्यांच्यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. तर जेव्हा कोणाला समजावून सांगाल तर पहिला बाबांचाच परिचय द्या. बाबांचीच महिमा करा. इतके सारे गुण एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणामध्ये असू शकत नाहीत. तेच गुणवान बनवितात. बाबा सतयुगाची स्थापना करतात. आता हे आहे संगम युग, जेव्हा तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात. तुम्ही आत्म्यांना बसून समजावून सांगाल. हे तर समजावून सांगता की आत्म्याचेच शरीर आहे. कोणाला कितपत समजत आहे हे चेहऱ्यावरून समजते. कोणी मुडी असतात तर पूर्ण चेहराच बदलून जातो. आत्मा समजून बसतील तर चेहरासुद्धा चांगला होईल. ही सुद्धा प्रॅक्टिस आहे. घर गृहस्थीमध्ये राहणारे इतके उत्साही असणार नाहीत, कारण गोरख धंदा मागे लागलेला आहे. पूर्ण अभ्यास करतील तेव्हा चालता फिरता उठता बसता पक्के होतील. आठवणीनेच तुम्ही पावन बनता. आत्मा जितकी योगमध्ये राहते तितकी पावन बनते. सतयुगामध्ये तुम्ही सतोप्रधान होता तेव्हा खूप खुश होता. आता संगमावर तुम्ही हसत बागडत राहता. बेहदचे बाबा मिळाले, अजून काय पाहिजे. बाबांवर तर जीव ओवाळून टाकायचा आहे. श्रीमंत कोणी मुश्किलीनेच निघतात. गरिबांनाच बाबा मिळतात. ड्रामाच असा बनलेला आहे. हळूहळू वृद्धी होत राहणार. कोटींमधून काहीच विजयी माळेचा मणी बनतात. बाकी प्रजा तर बनणारच आहे नंबरवार. किती भरमसाठ बनतील. श्रीमंत गरीब सर्व असणार. ही संपूर्ण राजधानी स्थापन होत आहे. बाकी सर्व आपापल्या सेक्शनमध्ये निघून जातील. तर बाबा समजावून सांगत आहेत मुलांनी दैवी गुण सुद्धा धारण करायचे आहेत. तुमचे खाणे पिणे देखील चांगले अर्थात शुद्ध हवे. तुम्ही कधीही ही अपेक्षा ठेवायची नाही की मी अमुक एक पदार्थ खावा. या अपेक्षा इथे असतात. बाबांनी अर्थात ब्रह्मा बाबांनी मोठे मोठे वानप्रस्थवाल्यांचे आश्रम पाहिले आहेत. खूप शांतीने राहतात. इथे तर या बेहदच्या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगतात. वेश्या गणिकासुद्धा अशा काही येतील ज्या तुमच्यापेक्षा देखील हुशार होतील. खूप सुंदर गाणी गातील जी ऐकल्याबरोबर आनंदाचा पारा चढेल. जेव्हा अशा खाली पडलेल्यांना तुम्ही समजावून श्रेष्ठ बनवाल तेव्हा तुमचे नावसुद्धा खूप मोठे होईल. म्हणतील या तर वेश्यांना देखील इतके श्रेष्ठ बनवतात. स्वतःच म्हणतील आम्ही शूद्र होतो, आता ब्राह्मण बनलो आहोत. मग आम्हीच देवता क्षत्रिय बनणार. बाबा प्रत्येकाला जाणू शकतात की हे कितपत प्रगती करतील किंवा नाही.
शेवटास येणारे त्यांच्यापेक्षा देखील पुढे निघून जातील. पुढे जाऊन तुम्ही सर्व पाहाल, आता सुद्धा पाहत आहात. नवीन मुले सेवेमध्ये किती उसळी मारत असतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, पतितांना पावन बनविण्याची सेवा करा. गणिका वेश्यांना ज्ञान द्या. खाली पडलेल्यांना जागे करा, त्यांचा उद्धार करा, तेव्हा नाव प्रसिद्ध होईल. दुसरा पॉइंट आहे, आपल्या दृष्टीला पवित्र बनविण्यासाठी चालता फिरता हा अभ्यास करा की मी आत्मा आहे, आत्म्यासोबत बोलत आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहा तर पावन बनाल. आजचे वरदान आहे, अनादी स्वरूपाच्या स्मृतीद्वारे संतुष्टतेचा अनुभव करणारे आणि करविणारे संतुष्ट मणी भव. अनादी स्वरूपाच्या स्मृतीद्वारे संतुष्टतेचा अनुभव करणारे आणि करविणारे संतुष्ट मणी भव. स्पष्टीकरण आहे, आपल्या अनादी आणि आदी स्वरूपाला स्मृतीमध्ये आणा आणि त्याच स्मृती स्वरूपामध्ये स्थित व्हा, तेव्हा आपण देखील आपल्यावर संतुष्ट राहाल आणि इतरांना देखील संतुष्टतेच्या विशेषतेचा अनुभव करवू शकाल. असंतुष्टतेचे कारण असते अप्राप्ती. तुमचे स्लोगन आहे, पानाथा वो पालिया. बाबांचे बनणे अर्थात वारशाचे अधिकारी बनणे. असे अधिकारी आत्मे सदैव भरपूर आणि संतुष्टमणी असतील. स्लोगन आहे, बाप समान बनण्यासाठी समज, इच्छा आणि कर्म हे तिन्ही समान असले पाहिजे. बाप समान बनण्यासाठी समज, इच्छा आणि कर्म हे तिन्ही समान असले पाहिजे. अव्यक्त सायलेन्सद्वारा डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, वरदानी रूपामध्ये सेवा करण्यासाठी प्रथम स्वतःमध्ये शुद्ध संकल्प धारण करा. संपूर्ण दिवस शुद्ध संकल्पांच्या सागरामध्ये तरंगत राहा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा शुद्ध संकल्परूपी सागराच्या तळाशी जाऊन सायलेन्स स्वरूप व्हा. तुमची ही डीप सायलेन्सची स्थिती वायुमंडळाचे परिवर्तन करेल आणि तुम्ही स्वतःला डबल लाईट फरिश्ता अनुभव कराल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.